आज बदलापूरमध्ये एक घटना घडली, 2 मुलींवरती अत्याचार झाला. त्यानंतर संतप्त पालक किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती जमाव बदलापूरमध्ये एकत्रित झाला. आता त्याला नुसतं पळून मिळालं, पोलिसांवरती दगडफेक वगैरे झाली. गृहमंत्र्यांनी तात्काळ SIT चौकशीची स्थापना केली या सगळ्या घटनेबद्दल. गृहमंत्र्यांनी चौकशीला SIT नेमली असेल तर ते काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि ते काय मॅटर मधलं जास्त माहित नाही, पण ते खूप वाईट. जर 4-4 वर्षाच्या मुलीवरून ते अत्याचार होणार असेल तर ते खूप वाईट, भयंकर अवघड आहे. कारण काय मानसिक काय जिवंत आहे ते नाही, भयानक परिस्थिती. 4-4 वर्षाच्या त्या छोट्याशा लेकराला त्याच्यावरती काय असा अत्याचार होणं अवघड आहे खूप. काय निषेधच शब्द तरी कशाला म्हणावं. खूप वाईट ही घटना, खूप वाईट घटना आहे. भावना होईल की आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवायच्या असं होत असेल पालकाला वाटणारच ना. छोटे छोटे लेकरं लेकराला काही कळतच नाही. जे लेकरांना काय समजत नाही ते काय बाळरूप म्हणजे देवाचं रूप असल्यासारखा विषय येतो. आणि एवढ्याशा लेकरावर त्यात काय कोणी करणारा कोणी असो आणि काय असो, त्याला कशाला माफ पाहिजे, त्याला माफ कशाला पाहिजे. आणि कायदा सुव्यवस्था तुम्ही म्हणताय राहिली का नाही, कायदा सुव्यवस्था राहिली चांगली तर ते राहू बी देत नाहीत गृहमंत्री, लोकांना धपकून काढते. त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था पुन्हा बिघडते. तेच म्हणजे शांतता चालली की त्यांना शांतता नकोच. परंतु जाऊ द्या, ते राजकारणाचा भाग वेगळा आहे. परंतु लेकरांवरती जर असं कृत्य होणार असलं तर ही लई लाजिरवाणी गोष्ट आहे, वाईट वाईट घटना आहे. कुठेतरी पोलीस असतील किंवा इतर यंत्रणा असेल त्याचा घात या पुरोगामी महाराष्ट्रात राहिला. पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरिबांना न्याय कुठे, ते भाषण आहे फक्त. पुरोगामी महाराष्ट्र, बहुजनांचा महाराष्ट्र, अनेक काय 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 आणलेले छगन भुजबळ शब्द दे. गोरगरिबाला कुठं दिसतंय त्यांना, गोरगरिबांना न्याय देणं कुठं दिसतंय. आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणलं जातं, ज्यांनी या राज्याला देशाला आरक्षण दिलं, आम्हाला नाही. त्या महापुरुषांना वाटत होतं सगळ्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आताचे जे नेते छगन भुजबळ सारखे ते फक्त भाषणात लोकांचं मतदान घेईपर्यंत पुरोगामी महाराष्ट्र म्हणतायत, शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणतायत. पण आरक्षण द्यायची वेळ आली की डायरेक्ट विरोध करायचा आणि मिळू द्यायचा. ज्या पद्धतीनं ह्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत, मुलीवरती या काही तरुणीवरती सुद्धा घडलेले पाहिजे. गृहमंत्र्यांच्या क्षमतेबाहेरच झाले का हे सगळं कायदा सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारांनी जात नाही, काय घटना नाही. काय माहितीये का, लक्ष कशावर याच्यावर अवलंबून आहे. लक्ष सत्तेवर आहे का जनतेवर याच्यावर अवलंबून आहे सगळं. शेवटी आता गृहमंत्री असो किंवा सरकार असो नाही ते कोणी असो, आपलं लक्ष कशावर, आपलं ध्येय कशावर याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता यांचं ध्येय नुसतं सत्तेवरच जर असलं तर सामान्य जनतेला अन्याय होणारच. आणि ती अन्याय बंद करायचा असला तर आपल्याला स्वतःलाच सक्षम व्हावं लागणार आहे, जनतेलाच गोरगरीब. मग त्या धर्म फिर्म जाती फितीचा काय संबंध नाही, आपल्यालाच सक्षम व्हावं लागणार आहे. कारण यांचं ध्येय गोरगरिबांना न्याय देण्यावर नाही, अत्याचार होतोय तो रोखण्यावर नाही. त्यांचं ध्येय सत्ता, कोणाला काही व्हावं इकडे दुसऱ्याची काडी लागू द्या पार, यांना फक्त खुर्ची पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.